नमस्कार मित्रांनो, मी व्ही के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, महाडीबीटी योजनेअंतर्गत तुम्हाला जर कडबाकुट्टी लागली असेल तर त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आणि ते डॉक्युमेंट वेबसाईटवर कसे अपलोड करायचे ही पूर्ण माहिती आपण तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुमच्या पूर्ण लक्षात येणार आहे। चला तर व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, तुम्हाला महाडीबीटी फार्मर लॉगिन या वेबसाईटवर यायचं आहे। ही लिंक मी तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तर या ठिकाणी वैयक्तिक शेतकरीमध्ये तुमचा फार्मर आय डी टाकून OTP सेंड करायचा आहे। OTP सेंड करून खाली OTP टाकून OTP तपासा बटनावर क्लिक केल्याच्यानंतर हे लॉगिन होत आहे। लॉगिन झाल्याच्यानंतर अशा प्रकारे तुमचा इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे। त्याच्यानंतर चलन अपलोड हे तुम्हाला खाली ऑप्शन दिसत आहे। या ठिकाणी काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ हा व्यवस्थित शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका, नाहीतर तुमच्या काही लक्षात येणार नाही। या ठिकाणी साईट थोडी स्लो चालत आहे। तर या ठिकाणी आता 3 ऑप्शन दाखवत आहे बघा। वैयक्तिक कागदपत्रे, DPR अपलोड करा। या ठिकाणी आपल्याला वैयक्तिक कागदपत्रे अगोदर अपलोड करायचे आहेत। तर याच्यामध्ये आपल्याला आता कृषी यांत्रिकीकरण, कडबाकुट्टी म्हणजे हे कृषी यांत्रिकीकरणमध्ये येतं। तर या ठिकाणी 3 अवजार लागलेले आहेत। तर याच्यामधलं आपलं 2 नंबरचं आहे कृषी यांत्रिकीकरण, ट्रॅक्टर पॉवर लिफ्टर चलित अवजारे अशा प्रकारे नाव येतं ते। तर याच्यासमोर कागदपत्रे अपलोड करा या बटनावर क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी लक्षपूर्वक पहा कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावे लागतात। या ठिकाणी 4 ऑप्शन आहेत। सुरुवातीला आहे निवड अवजारे यंत्राचे दरपत्रक, म्हणजे तुम्हाला तुम्ही कुटी घेतली असेल तर त्या कुटीचं या ठिकाणी कोटेशन अपलोड करायचं आहे। तर या ठिकाणी कोटेशन अपलोड करायचं आहे आणि ते फक्त 500 KB आत पाहिजे। कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। तर या ठिकाणी आपण याच्यामध्ये टेस्ट रिपोर्ट टाकू। टेस्ट रिपोर्ट हा खूप मोठा होता 5-6 MBचा, तर त्याला कमी करायचा आहे। या ठिकाणी दुसरा ऑप्शन आहे वनपट्टाधारक लाभार्थी, याच्यामध्ये तुम्ही तुमचं कोटेशन टाकू शकता। आपण वर टेस्ट रिपोर्ट टाकलेला आहे, तर यामध्ये कोटेशन टाका। नंतर या ठिकाणी ट्रॅक्टर खरेदीचे RC बुक, तर या ठिकाणी RC बुक लागत नाही मित्रांनो आपल्याला। RC बुकच्या ठिकाणी तुम्ही एक हमीपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे। यांत्रिकीकरण म्हणून एक हमीपत्र असतं, या ठिकाणी नाव टाकून ते तुम्हाला अपलोड करायचं आहे। नंतर खाली बँक पासबुक, या ठिकाणी बँकेचं पासबुक आणि तुमचं आधार कार्ड एका PDF मध्ये टाकून अपलोड करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे एकदम सोपी पद्धत आहे। ते झाल्यानंतर या ठिकाणी जतन करा या बटनावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला खात्री आहे का तुम्ही अपलोड केलेले दस्तावेज सबमिट करू इच्छिता, अशा प्रकारे नोटिफिकेशन येईल। ओके करायचं आहे। कागदपत्र अपलोड करताना घाई करायची नाही। तर या ठिकाणी ओके केल्याच्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे घटकासाठी घटक इतिहास पहा, वरल्या ऑप्शनवर तुम्हाला जायचं आहे। तर या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला छाननी अंतर्गत अर्ज या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर जर तुमची पूर्व समिती आले तर या ठिकाणी दाखवतं, त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं ओपन करून दाखवतो। छाननी अंतर्गत अर्ज या ठिकाणी ओपन केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राईट साईडला या ठिकाणी दाखवत आहे पहा, अर्ज पहा, पावती पहा व फीची पावती पहा व त्याच्यानंतर आहे पूर्व समिती पत्र पहा। त्या ठिकाणी NA दाखवत आहे। पूर्व समिती आल्याच्यानंतर तशा प्रकारे अशा निळ्या रंगामध्ये एक तुम्हाला बाण दाखवेल, त्याच्यावर दाबल्याच्यानंतर एक PDF ओपन होते, त्याच्या पूर्व समिती असते। पूर्व समिती आल्याच्यानंतरच तुम्ही यंत्र खरेदी करू शकता, अवजार तुम्ही जे काय घेतलं असेल ते। तर अशा प्रकारे एकदम महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता, आपल्या मित्रांना